एक अतिशय महत्त्वाची बातमी येते। गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती ते पालकमंत्री पद अखेर जाहीर झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं बीडचे पालकमंत्री कोण याचं उत्तर अजित पवार असं असणार आहे। न्यूज 18 लोकमतची ही बातमी खरी ठरली आहे, कारण 8 ते 10 दिवसापूर्वी न्यूज 18 लोकमतनं महाराष्ट्राला हे सांगितलं होतं की अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असणार आहेत। पुण्याचे पालकमंत्री अजित पवारच असणार आहेत। आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री असतील। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ते गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत। त्यामुळे अखेर गेल्या अनेक दिवसापासून ज्याची प्रतीक्षा होती त्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय असं म्हणायला हवं। महायुतीच्या मध्ये कुठला जिल्हा कुणाकडे जाणार याची उत्सुकता होती आणि सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती बीडच्या संदर्भातली आणि मागणी सुद्धा केली जात होती। एक तर देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्री पद घ्यावं किंवा अजित पवार यांनी, तर न्यूज 18 लोकमतनं विश्वासार्हपणे सांगितलं होतं की बीडचे पुढचे पालकमंत्री हे अजित पवार असतील आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती अखेर शिक्कामोर्तब झालंय आणि या धनंजय मुंडे यांना मात्र धक्का बसलाय, कारण धनंजय मुंडेंकडे हे पालकमंत्री पद जाणार अशी चर्चा होती। पण संतोष देशमुख हत्ये प्रकरणाच्या नंतर त्यांच्यावरती त्यांच्या भोवती जे संशयाचं सगळं वातावरण निर्माण झालं, आरोप झाले आणि त्यांच्या निकटवर्ती यावर कारवाई झाल्याच्या नंतर वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या। याच सगळ्या दरम्यान फटका त्यांना बसतोय। बीडचं पालकमंत्री पद त्यांना मिळालेलं नाहीये आणि अजित पवार हे आता बीडचे पालकमंत्री असणार आहेत, त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री। खरं तर भाजपला पुण्याचं पालकमंत्रीपद हवं होतं, पण भाजपला पुण्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं नाहीये। अजित पवार यांच्याकडे ते गेलंय। बघा, देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असतील। गडचिरोलीत नुकतंच त्यांनी जाऊन दौरा केला आणि गडचिरोली हे पूर्णपणे माओवाद मुक्त करण्याचा एक वसा त्यांनी घेतलेला आहे आणि एक निर्धार केलाय देवेंद्र फडणवीस यांनी, आणि त्या दृष्टीने त्यांनी ज्या गावामध्ये आजवर कधी बस गेली नव्हती तिथं ते जाऊन आले। तिथल्या पोलीस स्टेशनना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि तिथलं दहशतीचं वातावरण संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली फर्स्ट जिल्हा करू, शेवटचा जिल्हा ज्याला म्हटलं जातं तो फर्स्ट करू असं फडणवीस म्हणाले आणि त्यांनी गडचिरोलीला निवडलंय। अजित पवार बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असतील। संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असणार आहेत। आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री असतील। शिवसेनेनं विरोध केलेला होता आदिती तटकरेंना, त्यांच्या आमदारांनी आज आमदारांचा सत्कार सोहळा सुद्धा झाला सर्वपक्षीय, पण त्याच्या तटकरेंना टाळण्यात आलेलं होतं। पण तरी सुद्धा या सगळ्यात आदिती तटकरेंनी बाजी मारली आहे आणि सुनील तटकरे म्हणजे स्वाभाविकपणे राष्ट्रवादीकडे रायगडचा जिल्हा गेलेला आहे, जिथं खरं तर तिथं शिवसेनेचा विरोध होता, अंतर्गत वाद आहेत। तटकरेंनी आपल्याला फसवलं, आपल्याला पाडण्यासाठी षड्यंत्र रचलं, इतके आरोप सुद्धा करण्यात आलेले होते। त्या दरम्यान त्यांना विरोध होता, पण अखेर आदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्री असणार आहेत। पण या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे अजित पवार यांच्याकडे गेलेलं आहे। मुंडेंना तिथं ते देण्यात येऊ नये अशा प्रकारची मागणी होती आणि त्याला विरोध होता। अखेर राज्य सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला आणि